लक्ष्मीपूजना दिवशी असं काय केलं पाहिजे की आपल्या घरी येणारी लक्ष्मी आपल्या जवळ आपल्या घरीच स्थिर राहिली पाहिजे। लक्ष्मीपूजना दिवशी केल्या जाणाऱ्या अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे। नंबर 1 आहे आपल्या घराची स्वच्छता। तर लक्ष्मीपूजना दिवशी आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके असणे खूप महत्त्वाचे आहे। नंबर 2 आहे आपल्या दारासमोर किंवा आपल्या उंबरठ्याजवळ ज्या चप्पल असतात, जे आपल्याला सवय असते की आपण चप्पल काढून घराच्या आत येत असतो, तर लक्ष्मीपूजना दिवशी आपल्या दारासमोर किंवा आपल्या उंबरठ्याजवळ चप्पल असता कामा नये। त्या दिवशी तुम्ही आपल्या चप्पला बाहेर लांब ठेवू शकता। नंबर 3 आहे एरवी किंवा खास लक्ष्मीपूजना दिवशी आपल्या घरी असणाऱ्या लक्ष्मीचा अनादर होईल किंवा अपमान होईल असं नाही वागलं पाहिजे, असे वर्तन नाही केले पाहिजे, अशी भाषा नाही वापरली पाहिजे। नंबर 4 आहे आपल्या दारासमोर लक्ष्मीची पावलं काढणे। घराकडे येणारी लक्ष्मीची पावलं काढायची आहेत। त्यामध्ये तुम्हाला किती अंतर सोडायचं आहे किंवा किती जागा सोडायची आहे, पावले कशी काढायची आहेत ते तुम्ही स्वतःच्या मनाने ठरवू शकता। पण त्या दिवशी आपल्या घरासमोर लक्ष्मीची पावलं काढणे खूप गरजेचे आहे। अशी पावलं काढल्याने लक्ष्मी आनंदी होते। आणि नंबर 5 आहे लक्ष्मीपूजना दिवशी लक्ष्मीची केली जाणारी पूजा। तर या दिवशी लक्ष्मीपूजन असे करा की आपल्या घरी येणाऱ्या लक्ष्मीला आपल्या जवळच, आपल्या घरीच, आपल्या जवळ थांबावेसे वाटेल। तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।